हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 16 मे रोजी शनेश्वर जयंती आहे. सूर्यपुत्र शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत. आपल्या कर्माचं ते आपल्याला फळ देत असतात. म्हणजे आपण जर चांगलं कर्म केलं असेल तर आपल्याला ते चांगलं फळ देतात आणि वाईट कर्म केले असेल तर वाईट फळ देतात. आपल्याला कसं वाटतं की 7:30 आपल्यावर आलेली आहे, तर आपण 7:30 आल्यावर घाबरतो. तर घाबरून जाऊ नका. 7:30 प्रत्येकावर येत असते. काय येते? कारण आपण वाईट कर्म करत असतो. त्याची शिक्षा आपल्याला शनी महाराज देत असतात. परंतु जर चांगले कर्म तुम्ही केले तर त्याचं फळ सुद्धा शनी महाराज तुम्हाला देणार आहेत. शनी देवता हे न्यायाचे दैवत आहेत. म्हणजे आपण जर चांगल्या गोष्टी केल्या तर ते आपल्यासोबत न्याय करतात. किंवा आपलं कोणी वाईट केलं असेल, आपल्याबद्दल कोणी वाईट बोलतं, म्हणजे वाईट चिंता आपल्याबद्दल, तर त्यांना शनी महाराज शिक्षा देतात आणि आपलं ते चांगलं करत असतात. कारण आपण चांगले कर्म करत असतो. तर ते चांगल्यासोबत चांगलं करतात, वाईटासोबत वाईट करतात. पण आपण काय म्हणतो की शनिदेवांना आपण का घाबरतो? कारण 7:30 आपल्यावर येते, आपल्याला ते त्रास देतात आणि आपल्याला शिक्षा देतात. हेच आपल्या मनात असतं. तर हे मनातनं काढा. शनिदेव एवढे वाईट नाही. चांगले कर्म केले तर ते कायम तुमच्यासोबत चांगलंच करणार आहेत. ते तुम्हाला कधी त्रास देणार नाही. जर तुम्हाला 7:30चा त्रास होत असेल किंवा तुमच्यावर 7:30 येऊ नये असं वाटत असेल तर शनी जयंतीसारखा विशेष, उत्तम, एकदम छान दिवस कोणताच नाही. जर तुम्हाला 7:30 असेल किंवा 7:30 आपल्यावर येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर वर्षातून येणारा एकच दिवस तर वर्षातून हा एकच दिवस आहे ज्या दिवशी आपण शनी महाराजांची मनोभावे सेवा केली, उपाय केले तर आपल्यावर 7:30 येत नाही. ते आपल्यावर प्रसन्न राहतात. शनी जयंतीला आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर कितीही प्रखर 7:30 असो, शनीचा तुम्हाला कितीही त्रास असो, शनीची छोटीशी डय्या असेल ती सुद्धा निघून जाईल. 7:30चा तुम्हाला त्रास होणार नाही, त्याचा फटका तुम्हाला बसणार नाही. तर हा उपाय या दिवशी आपल्याला करायचा आहे. हा उपाय जर केला तर शनीचा काहीच त्रास आपल्याला होणार नाही. तो उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर शनी जयंती ही शनी भगवानांना समर्पित आहे. आपण बघा, कोणाची निंदा नालस्ती करतो किंवा कोणाबद्दल आपण वाईट बोलतो, कोणाचं मन दुखवतो, या गोष्टी करतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्यावर 7:30 सुरू होते. 7:30चा त्रास होतो. म्हणजे शनी महाराज आपल्याला शिक्षा देत असतात. तर ते फक्त वाईट कर्मांचं नाही, चांगल्या कर्माचं सुद्धा आपल्याला फळ देतात. बघा, दिवसभरात ना आपण कळत न कळत काही ना काही चुका करत असतो. आता आजचा दिवस आला, आता आज मी किंवा तुम्ही आज आपण काय चुका करणार आहोत किंवा आपण काय चांगल्या गोष्टी करणार आहोत. आता आज दिवसभरात ना आपण चांगल्या गोष्टी केल्या त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळेल, वाईट गोष्टी केल्या त्याचं वाईट फळ आपल्याला मिळणार आहे. आणि ते कधी ना कधी मिळतंच. म्हणून शनी जयंतीच्या दिवशी आपण हा छोटासा उपाय नक्कीच करायला पाहिजे. वर्षातून एकदा हा उपाय करायचा असतो. मी सुद्धा करते, म्हणून मी तो उपाय तुम्हाला आज देत आहे. तुमच्यासोबत मी तो शेअर करते. तर तुम्हाला हा उपाय सकाळी किंवा सायंकाळी तुम्हाला जसा शक्य होईल तसं करा. तुम्ही हा उपाय वेगवेगळा सुद्धा करू शकता. म्हणजे नवरा बायको असणार तर नवऱ्याने वेगळा करायचा, बायकोने वेगळा करायचा, असंही करू शकतात. किंवा मिस्टरांना वेळ नसेल तर महिलांनी तरी हा उपाय करा. तर हा उपाय करत असताना तुम्हाला लोखंडी वाटी किंवा लोखंडी कढई लागणार आहे. ती कढई किंवा वाटी घेताना अशी घ्या की म्हणजे ती तुमच्याकडे राहणार नाही, तुम्हाला ती दान करायची आहे. तर घेताना एकदम छोटीशी घ्यायची आहे, मोठी घ्यायची नाही. तर ती वाटी किंवा कढई घेतल्यानंतर तिला स्वच्छ धुवायची, पुसून तिला व्यवस्थित करायची आहे, सुकवायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला देवाच्या समोर बसायचं. म्हणजे तुमचं देवघर असेल तिथे बसा. तिथे तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची, 1, 3 किंवा 5 अगरबत्त्या लावायचे. आणि अगरबत्ती लावल्यानंतर, दिवा लावल्यानंतर तिथे तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे. आणि बसल्यानंतर तुम्हाला त्या कढईमध्ये मोहरीचं तेल घ्यायचं थोडंसं. आणि त्या मोहरीच्या तेलात म्हणजे तुमचा चेहरा दिसेल इतपत तेल हवं. तर त्या तेलात तुम्हाला तुमचा चेहरा बघायचा. आता हे वाटी आहे, यात तुम्हाला तुमचा चेहरा बघायचा आहे. आपल्या चेहऱ्याकडे म्हणजे कोणाशी बोलायचं नाही, कोण काय बोलते, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही फ्री असणार त्यावेळेलाच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्या तेलाकडे एकटक तुम्हाला बघायचं आहे. एकटक त्याकडे बघायचं. 1 मिनिट 2 मिनिटं बघा.
पूर्ण तुम्हाला तुमची पॉझिटिव्हिटी त्याला टाकायची आहे. आणि तो चेहरा तुमचा बघितल्यानंतर 1-2 मिनिटं झाल्यानंतर मन शांत ठेवायचं. आता हे तेल तुम्हाला वाटीसहित शनी मंदिरात दान करायचं आहे, तिथे ठेवून द्यायचं आहे तुम्हाला. एवढंच तुम्हाला करायचं आहे. हा छोटासा उपाय करा आणि बघा, प्रत्येक शनी जयंतीला हा उपाय करायचा असतो. तुम्हाला जर शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी करा. म्हणजे शनी महाराजांची सेवा ही सायंकाळी करणं खूप चांगलं असतं. म्हणजे सायंकाळी त्यांची सेवा व्हायला पाहिजे, ती प्रभावशाली ठरते. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सकाळी सुद्धा करू शकता. तसं बघितलं तर सायंकाळी सगळेच फ्री असतात, तर तुम्ही सायंकाळी नक्कीच करू शकता. हा उपाय करायचा आहे. आणि ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 1 माळ जप करा. नसेल शक्य तर 11, 21 वेळा, 51 वेळा तुम्ही जप करू शकतात. पण उपाय नक्की करा. या दिवशी या उपायाला खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला इतके सुंदर अनुभव येते. आणि 7 वर्ष आपल्याला 7.5 भोगावीच लागते, त्याचे भोग भोगावे लागतात. आणि 7.5 आली की खूप म्हणजे आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. पैशांच्या समस्या येतात, कुठलंही आपलं काम होत नाही, सगळे काम आपले अडकतात. तर सगळ्यांनी हा उपाय नक्की करा. आणि जर तुम्ही शनी महाराजांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये ओम शम शनेश्वराय नमः नक्की लिहा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.